आज दिवसभर पुणे आणि नाशिकला पावसानं झोडपून काढलेलं दिसतंय। एकीकडे खडकवासला धरणामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच पुणेकरांना आणि आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर त्याच वेळेला नाशिकमधल्या रामकुंड परिसरामध्ये सुद्धा तुफान अशी पावसानं बॅटिंग केलेली आहे आणि या मुसळधार पावसामुळे मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली सध्या बघायला मिळतात। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे खडकवासल्यामधून हा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे, तर गोदावरी सुद्धा पात्राच्या बाहेर गेली आहे। आणि याविषयीचे आणखी अपडेट जाणून घ्यायचे आहेत। आपल्यासोबत पुण्यामधून नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर नाशिकमधून शुभम बोडके सुद्धा आपल्यासोबत सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे ते आपल्याला त्याविषयी सांगणार आहेत। सुरुवातीला पुण्यामध्ये जाऊयात। नाझीम, काय नेमकी तिथली परिस्थिती बघायला मिळते? एकता नगरमध्ये पाणी साचायला सुरुवात झाल्याचं कळतंय। खडकवासल्यामधून पाण्याचा विसर्ग आणखी सुद्धा वाढवला जाण्याची शक्यता आहे। यामिनी खडकवासल्यामधून 45,000 क्युसेक इतक्या वेगानं 5 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि मी आता एकता नगरमध्ये आहे। मगाशी मी ज्या ठिकाणी उभा होतो तिथला जर पाण्याची परिस्थिती बघितली तर पाणी या ठिकाणी आता माझ्या गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। मगाशी इथं पाण्याचा थेंब सुद्धा या रोडवरती नव्हता, आता गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचलंय। कारण माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीनं, पाण्याचा प्रवाह जो आहे तो कशा पद्धतीनं या लोकवस्तीत येतोय हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय। ती आता आपण जर लष्कराची बोट बघितली, त्या लष्कराच्या बोटीच्या तिथं मगाशी केवळ गोट्या इतकं पाणी होतं, ते आता अगदी तिथं कमरे इतकं पाणी जे आहे ते झालेलं आहे। हा विसर्ग जो आहे तो 45,000 केल्यानंतरची परिस्थिती या एकता नगर मधली आपण इथं बघतोय आणि त्यामुळेच आता इथं लष्कर असेल, अग्निशमन दलाचे जवान असतील आणि इथं बघू शकतो आपण लष्कराचे जवान आहेत आणि माझ्या इकडच्या साईडला आपण जर बघितलं तर इकडं अग्निशमन दल कशा पद्धतीनं तैनात आहे आणि सगळ्या नागरिकांना जे आहे ते सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीनं इथं सतर्क झाल्याचं आपण पाहतोय। मात्र गेली तासभर झालं प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी हे जे बग्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। या सोसायटीतल्या पण आपण बघू शकतो महिला असतील, लहान मुलं असतील, ते या ठिकाणी बाहेर येऊन उभा आहेत। प्रशासनाला खरं तर त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे, परंतु पालकमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करत खडकवासला धरण जे आहे ते 50% वरती आणावं लागणार आहे। कारण रात्रीत पुन्हा एकदा जर पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा या ठिकाणची परिस्थिती ही हाताबाहेर जाऊ शकते। त्यामुळं रात्रीत कोणताही पाण्याचा विसर्ग करायचा नाही अशा सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळंच पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे। आणि इथं आपण परिस्थिती बघतोय की पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं सगळ्या सोसायट्यांमध्ये ह्या पाण्याचा सगळा पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरताना आपल्याला पाहायला मिळतंय। 25 जुलैला अशीच परिस्थिती होती, तीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवलेली आहे। नाझीम, तुम्ही असेच सोबत राहा। पुण्यामधली परिस्थिती तुमच्याकडून जाणून घेतली। आता नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमधून शुभम बोडके आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शुभम, तुम्ही नेमके कुठे आहात आणि रामकुंडच्या परिसरामधली मंदिरं सुद्धा आता पाण्याने वेढून गेलेली आहेत, पाणी शिरलेलं आहे, काय नेमकी तिथली चित्र सध्याची? यावेळी मी सध्या आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहेत। जर माझ्या मागे जर बघितलं तर या ठिकाणी आता गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाण्याचा विसर्ग केला जातोय। सकाळपासूनच गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय। 4 वाजता जवळपास 4,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदा पात्रात करण्यात आला। त्यामुळे गोदा पात्रातील रामकुंड परिसरातील छोटे मोठे जे मंदिर आहे ते जवळपास पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय आणि पुराचा इंडिकेटर समजला जाणार नाशिकचा दुतुंड्या मारुती आहे तो देखील आता जवळपास दुतुंड्या मारुतीच्या कमरेच्या वरतीपर्यंत पाणी पोहोचले। त्यामुळे आता नाशिकमध्ये गोदावरीनं जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये जर आपण बघितलं रामकुंडा परिसरातील भाजी पटांगण असेल, गांधी तलाव असेल, हे संपूर्ण पाण्याखाली गेले। त्यामुळे आता प्रशासन देखील सकाळपासून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना त्यासोबत नाशिककरांना हटवण्याचं काम करते। मात्र नाशिककरांकडून प्रशासनाला कोणताही सहकार्य केलं जात नाहीये। सकाळपासूनच 2 दुर्घटना घडल्या। त्यामुळे सकाळी एक 29 वर्षाचा पर्यटक
नाशिकच्या गोदावरी या ठिकाणी आला होता, मात्र त्याचा पाय घसरून तो गोदापात्रात गेला आणि पुरामध्ये तो वाहून गेल्याची घटना घडली आहे। त्यासोबत एक छोटीशी 4 वर्षाची मुलगी देखील या गोदापात्रात पडली होती, मात्र शुभम. तिला वाचवण्यामध्ये पोलीस त्यासोबत जीवरक्षकांना यश आलंय। या दुर्घटना घडताय त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाला सहकार्य देखील नाशिककरांनी केलं पाहिजे। वारंवार आव्हान करून देखील आता नाशिककर प्रशासनाला कोणतंही सहकार्य करत नाहीये। मात्र या ठिकाणी जर आपण बघतोय तर थेट पाण्यामधून गाडी जे आहे ते आणण्यासाठी काही लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आपला जीव धोक्यात घालून गोदावरीच्या पात्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत छोटे मोठे जे मंदिर आहे ते पाण्याखाली गेले, त्यामुळे व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय। मात्र व्यावसायिकांच्या ज्या दुकानं आहेत त्या हटवण्यासाठी आता प्रशासनाकडनं आवाहन केलं जात आहे आणि कुठेतरी आता नाशिकच्या गंगापूर धरणातून होणाऱ्या पाणीमुळे आता कुठेतरी नाशिकच्या गोदावरी नदीपात्रामध्ये जवळपास शुभम, तुम्ही सकाळपासून ज्या पद्धतीची दृश्य दाखवताय आणि जी दृश्य आपण बघतोय अक्षरशः धडकी भरवणारी अशी नाशिकमधली दृश्य असतील किंवा पुण्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सखल भागांमध्ये एकता नगर सारख्या भागांमध्ये पाणी साचलेलं बघायला मिळत आहे, या दोन्ही ठिकाणची अपडेट्स दिल्याबद्दल तुमच्या दोघांचे सुद्धा धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।